महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। कार्यक्रम की शुरुआत दीप प्रज्वलन अनीता भामरे के हाथों से करने के बाद ध्यान क्यों करें और कैसे करें, ध्यान के अंतिम लाभ, मैं कौन हूँ, इस पर सारा श्री का निर्देशित वीडियो संदेश दिखाया गया, जिसमें स्वामी कंठानंद ने कहा कि इस प्रश्न का उत्तर खोजना मानव जीवन का अंतिम लक्ष्य होना चाहिए। विश्व शांतीसाठी पृथ्वीच्या पाठीवर अनेक संस्था कार्यरत आहे। त्यापैकीच तेजज्ञान फाउंडेशन ही एक संस्था आहे आणि सध्या विश्व शांतीवर काम करण्याची फार आवश्यकता आहे। समजूतदारपणा फार आवश्यक आहे। आतमध्ये प्रकाश प्राप्त करणं, स्वतःला जाणून घेणं, ज्ञानयुक्त ध्यानाच्या माध्यमातून स्वतःचा आत्मसाक्षात्कार करून घेणं ही प्रत्येकाची गरज आहे। कारण येणारा काळ जो आहे फार गुंतागुंतीचा आहे। सध्याचा काळ सुद्धा फार गुंतागुंतीचा आहे। त्यामुळे मनुष्याला जर जीवनातल्या गुंतागुंतीपासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला ध्यानामध्ये उतरणं फार आवश्यक आहे। ऋषी मुनी प्रणीत जो धर्म आहे त्या धर्माकडे प्रत्येक मनुष्याने वळणं फार आवश्यक आहे। आणि तेजज्ञान फाउंडेशन विश्व शांतीच्या मार्गावर ही जी संस्था आहे खूप चांगल्या रीतीने कार्य करते आहे। अशा अनेक संस्थांची या विश्वाला गरज आहे, जेणेकरून हे विश्व जे आहे ते शांतिमय होईल आणि कल्याणमय होईल आणि योग्य व शिवमय होईल। धन्यवाद। सरश्रींचा, पूजनीय सरश्रींचा तेज ज्ञान फाउंडेशन हा आध्यात्मिक परिवार आहे आणि खूप सुंदर आहे की माणसाच्या अंतरंगामध्ये शिरून भारतीय अध्यात्म जागृत करण्याचं काम लाखो मनुष्यांच्या माध्यमातून त्याने उभं केलं। त्याला 25 वर्ष पूर्ण झाली। तर त्यानिमित्ताने अश्विन नगर सेक्टरमध्ये हा जो आध्यात्मिक परिवार आहे तेज ज्ञान फाउंडेशन यांनी खूप सुंदर असा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि त्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य मला मिळालं। त्यांची ग्रंथसंपदा, त्यांनी उभं केलेलं कार्य हे खूप मोठं आहे। विश्वकल्याण प्रार्थना म्हणजे ध्यानाबद्दलचा जो अवेअरनेस कोट्यवधी लोकांच्या अंतरंगामध्ये त्यांनी जो जागृत केलेला आहे तो खरोखर अतुलनीय आहे। म्हणजे सॅन फ्रान्सिस्कोमध्ये महेश योगींनी हे 1976 मध्ये सिद्ध केलं होतं की फक्त समाजातले 4% लोक हे जरी ध्यान करायला लागतील तरी क्राईम रेट 0 होऊन जातो। तर तसं सरश्रींनी सुद्धा हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की समाजामध्ये अधिकाधिक लोक जेव्हा ध्यान करायला लागतील तेव्हा गुन्हेगारी प्रवृत्ती असेल, क्रूरता असेल, तर ही अनितिमानता असेल तरी सगळी नष्ट होईल, आध्यात्मिकता वाढेल। या परिवाराला माझं कृतज्ञतेने वंदन। राज्य सिन्नरकर में उपस्थित दर्शकों तेज गुरु साराश्री के साथ साथ अपने आध्यात्मिक गुरु और स्वाध्याय परिवार के संस्थापक पांडुरंग शास्त्री आठवले का अभिवादन किया। जो संग शक्ति कर सकता है उसका एक उदाहरण है जिसे विश्वास द्वारा संभव बनाया गया है। अनीता भामरे, पुरुषोत्तम सावंत, अश्विन नगर केंद्र में पड़ोसी अपराध निवारण के प्रमुख और उनके सहयोगी स्थानीय नागरिक भी बड़ी संख्या में इस कार्यक्रम पर मौजूद थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए शीतल नलगे, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।